सो वेलकम टू द अनस्क्रिप्टेड ब्लॉग 9. सो आज होता लेग्स आणि शोल्डर होते आज. सो लेग्स आणि शोल्डरचा वर्कआउट झाला. आता जिम करून आलो, आंघोळ केली आणि जस्ट आता बसलो. आज लेगचे फुटेज नाही काढता आले का, तर पहिली गोष्ट गर्दी खूप होती. मेन रिझन असं होतं की ओमकार चं काहीतरी काम होतं म्हणून तो आज नाही आला वर्कआउटला लेगच्या. मागच्या टायमिंगला पण असंच काहीतरी झालं आणि लेगचा वर्कआउट त्याने मिस केला. आज पण तो आज मिस नाही केला त्याने, आज तो जाऊन आला वर्कआउटला. पण सीन असं झाला की लवकर गेल्यामुळं मग व्हिडिओ तसा तर तोच काढतो. बाकी एक पहिली गोष्ट तर मला जो फोन आपण असं धरतो ना, तो मला किंवा असा उभा जो धरतो ना, तो पहिली गोष्ट मला धरता नाही येत. मे बी माझा हात थरथर कापतो जास्त म्हणून. बाकी सगळं ठीक आहे. सीन असा झाला की जिमला गेलो आणि 9 वाजताच गेलो जिमला आणि भरपूर गर्दी होती जिमला. त्यामुळं पहिली गोष्ट तर व्हिडिओ काढता नाही आला. दुसरी गोष्ट स्टँड वगैरे काही नव्हते. काही स्टँड वगैरे आपल्याकडे काहीच नव्हतं. म्हणून मी म्हणलं की आज एक व्हिडिओ काढू, कॉन्व्हर्जेशनचा एक व्हिडिओ काढू आपल्यामध्ये. सो मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आजच्या काय काय झालं ते सांगतो. बाकी जे जे काही काही पुढं होईल ते बी सांगतो. सो पहिली गोष्ट सगळ्याचा नाश्ता झाला. त्याच्यानंतर मग आज लेग्स आणि शोल्डर होते, पण शोल्डर आपण आज मारले नाही का, तर मी दर लेग डे आणि शोल्डर असतात, पण मी फक्त लेग्सच मारतो आणि शोल्डर एक दुसऱ्या दिवशी घेतो. आता दोन्ही मसल ग्रुप हा पोर्शन सगळा आणि लेगचा पोर्शन सगळा एक खूप मोठा मसल ग्रुप आहे. त्यामुळं मला असं वाटतं की दोन्ही एका टायमिंगला एक तर पहिली गोष्ट खूप एनर्जी लागते आणि लेग्स माझी खूप आवडती गोष्ट आहे. सो लेग्स माझी खूप आवडती एक गोष्ट आहे जी की मी स्किप तर नाही करू शकत, कारण की दुसऱ्या पार्टसाठी म्हणजे शोल्डरसाठी. आणि मी 100% देतो लेग मारताना. मे बी 2च व्हेरिएशन मारेल, मे बी स्मिथ मशीन मारेल किंवा स्क्वॉट्स मारेल किंवा लेग प्रेस मारेल, काही मारेल, हॅमस्ट्रिंग मारेल. 2 मशीन जरी मारत असेल तरी मी 100% देतो. म्हणजे 3 सेट 6 सेट 100% येतो. आणि त्याच्यामुळंच मग असं होतं की लेग्स आणि शोल्डरला लेग्स मारल्यानंतर एनर्जी नाही राहत शोल्डर मारण्यासाठी, थोडी सुद्धा एनर्जी नाही राहत. तर एकदम 100% आपण दिलेलं असतं. मी असं थोडं याला थोडं त्याला नाही करत. म्हणून थोडं पुश पुल लेगचं जो रुटीन आहे पुश पुल लेगचं, तर थोडं माझ्याकडनं बिघडतो दरवेळेसला. मागच्या वेळेसला बी असंच झालं, ह्या वीकमध्ये बी असंच झालं. पण आपण थोडं ट्राय करू. आता खूप लोक म्हणतील की खाऊन का नाही जात किंवा व्हायटमिन्स वगैरे ग्लुकॉन डी वगैरे मिक्स का नाही करत. कितीही काय झालं तरी लेग अशी एक गोष्ट आहे जी की मी पूर्ण फेलियरपर्यंत ट्रेन करतो आणि मला ती खूप आवडते. त्यामुळं मी जास्त असं डोक्याला प्रेशर देत नाही की आपण हे वरच्यावर मारू, मग शोल्डर चांगले मारू, तो हे करू ते करू, असं काय काय. सो ते ते एक मेन रिझन आहे. बाकी ठीक आहे, आपण असं नाही की ट्रेन नाही करत आहे. आपण दोन्ही हे पण ट्रेन करतोय, हे पण ट्रेन करतोय. आणि दोन्ही जेवढं लेग्सला मी ट्रेन करतोय, जेवढं मनापासून करतोय, तेवढंच मी शोल्डरला पण ट्रेन करतोय मनापासून. बाकी पहिले पहिले तर शोल्डर माझे एवढे डेव्हलप नव्हते, पण जेव्हापासून माझं मसल माइंड कनेक्शन झाले शोल्डर सोबत, जे की असं ट्रॅप्स वगैरे आपण बाहेर काढतो, बाकी हे जे दिसायला लागतं सगळ्या गोष्टी, त्या जसं जसं ट्रेन करत गेलं तसं तसं थोडी इन्व्हॉल्वमेंट वाढली. कळायला लागलं की काय नेमकं आपल्याला दाखवायचं एक स्क्रीन समोर. खूप लोक अशी आहेत, आमचे एक सर होते फिजिक्स जिमचे, सुदाम सर म्हणून. ते खूप खूप दिवस वर्कआउट करत नव्हते का, तर त्यांची कामं वगैरे होती. त्यांची कामं वगैरे चालायची. बाकीची पण जिम सोडली तर एक लाईफ आहे ती एक चालायची. त्यांची फॅमिली होती, मुलगी आहे त्यांना. सो ते खूप 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 दिवस म्हणले, 2-2 आठवडे म्हणलं तरी, कधी कधी तर 1 मंथ म्हणलं तरी वर्कआउट करत नव्हते. पण त्यांच्याकडे एक अशी क्वालिटी होती, एक अशी क्वालिटी जी फ्लेक्सिंगमध्ये होती आणि ती त्यांना दाखवायला जमत होती की मेन आपल्याला काय जो पार्ट दाखवायचा आहे तो एकदम प्रॉपर ते शो करता त्यांना येत होतं. त्याच्यामुळं कधीच असं वाटलं नाही की त्यांनी लिटरली 2 आठवडे किंवा 1-1.5 आठवडा वर्कआउटच केला नाहीये.
असं कधी वाटत नव्हतं. जेव्हा आले थोडा एक सेट मारला की जी फ्लेक्सिंग करत होते असं वाटत होते की हा कालचाच एक वर्कआउट सेशन मारून आजच्या एक सेशनला आले असं वाटतं. सो एक ती एक क्वालिटी आहे. कामामुळं नाही जमत काय काय गोष्टी, पण ते पण चालू शकतो. पण एक जी क्वालिटी आपण म्हणतो फ्लेक्सिंगची, ती असल्यामुळं एक आपल्याला दाखवायला येते की आतमध्ये आपण ती गोष्ट खूप दिवस झालं करत नाहीये, पण बाहेरनं आपण ती एवढी क्वालिटी ऑफ म्हणतो आपण क्वालिटी केली त्याच्यात की दाखवू शकतो लोकांना. बाकी सगळ्या गोष्टी केलेत. बाकी हळूहळू सगळ्या गोष्टी होत्या. आजचा वर्कआउट झाला. खूप गर्दी होती आणि त्यामुळे मी शूटिंग नाही केली. मी आज थोडा विचार केला की घरी जाऊन आपण थोडं कॉन्व्हर्सेशनमध्ये बोलू. वर्कआउट मी कधी कधी काय होतं, व्हिडिओच्या नादात आपण थोडं नाही का की व्हिडिओ चांगला आला का ते बघतो आणि वर्कआउटकडे लक्ष देत नाही. खूप बराच वेळा असं होतं. त्यामुळं आज जास्त लोड नाही घेतला, गर्दी पण होती. सो जाऊन मस्तपैकी लेगचा वर्कआउट मारला. शोल्डर आपण दुसऱ्या दिवशी घेऊ. मी हळूहळू पुश पुल लेग, पहिले मी भरपूर पुश पुल लेग स्टार्टिंगचे खूप वर्ष लिटरली आत्ता जस्ट थोड्या एक 5-6 महिन्याआधी पासनं मी ते बंद केलं होतं. का तर सिंगल मसल ग्रुप घेतलं होतं, का तर एक चांगलं डेफिनेशन यावं, मला थोडं पोझिंग वगैरे पण शिकायची होती आणि एवढा असं कंटाळा यायचा डबल मसल मारायला खरं सांगायला गेलं तर. बाकी आता परत चालू केला आहे वीकमधनं 2दा आणि सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. बाकी वर्कआउट झाला, सगळं झालं. आता आंघोळ वगैरे झाली. सो आता घरची थोडी कामं आहेत जी की टेरेसवर झाली ती थोडी बघणार आहे. ती झाल्यानंतर आपण हे सगळ्या गोष्टी आपण पहिली गोष्ट व्हिडिओ वर्कआउटचा किंवा सेशनचा काढला नाही याचा अर्थ होत नाही की आपण वर्कआउट मिस केलाय. वर्कआउटला जाऊन आलोय, 10 on 10 वर्कआउट होता. वर्कआउटमध्ये लेग्सच्या मला वाटतंय 3 सेटच, 3 3 3 3 असे 9 सेट झाले. सो पहिलं होतं स्क्वॉट्स मारले, 5-10 वॉर्मअप केलं. त्याच्यानंतर 15ची एक प्लेट लावली. त्याच्यानंतर परत 10ची एक आणि मग एक 15ची, असे 3 वर्किंग सेट प्रॉपर केले. 1-2 वॉर्मअप झाले. त्याच्यानंतर मग मशीन स्क्वॉट्स मारले. मशीन स्क्वॉट्स मी खूप वेळा मशीन स्क्वॉट मारले. वाटलंच तर तुम्हाला नसेल कळत तर मी क्लिप टाकल म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं मी काय म्हणतोय. त्याच्यावरती आपण जे शोल्डर असतात त्याचा एक आधार भेटतो आपल्याला आणि आधार भेटल्यामुळं आपल्याला ते जास्त त्याच्यावरती वेळ जातं. कम्पॅरेटिव्हली इथलं बघितलं गेलं तर इथं 10 ते 15 किलो जड होतं, पण इथं नाही होत. त्यामुळं मी थोडं ह्याच्यावरती जास्त स्ट्रेंथ करतो, का तर थोडा मनाला फील पण झालं पाहिजे ना. कधी कधी काय होतं आपण मारतो पण आणि मेन दुसरी ते सगळं तर ठीक आहे, मनाला वगैरे फरक पडणं ठीक आहे की खूप म्हणजे खूप महिने झाले की स्क्वॉट्स मारत नव्हतो. खूप म्हणजे खूप महिने झाले स्क्वॉट्स मारले नव्हते. मी लेग डे मारायचो, प्रॉपर मारायचो, पण स्क्वॉट्सला मी थोडं इग्नोर करायला लागलो. आणि तोच आता असा लॉस झालाय की मी साधं 15 म्हणजे 10ची एक प्लेट 15ची एक प्लेट दोन्ही साईडला लावले तरी मला ती एवढी हेवी वाटते आणि मारू नाही वाटत. आणि जे आपण वेट मारून जे खाली बसतो ना सिटिंग डाऊन पोझिशनला, तिथं स्टेबिलिटी जी असते ना आपली, जी आपण असं हलत नाही किंवा खाली बसून बरोबर वरती येतो, ते इथं खाली बसलं ना की माझी स्टेबिलिटी राहत नाही एवढी. आपण मग फ्लेक्झिबिलिटी पण थोडी लेगच्या बाबतीत कमी झाली. पण आता हळूहळू स्क्वॉट्स पण मारायचे हे करायचं, आपल्या स्क्वॉट्सवरती पण PR मारायचा. लास्ट PR आपण मारला होता 150 kgsचा. 150 kgs कधी मारले होते आत्तापर्यंत? 150 लास्ट 150चे लास्ट रेप मारले होते. दोन दोन का एक मारला होता आणि एक वाटतं फेलियर गेलता. सो ते एक झालं. बाकी ही सगळ्या गोष्टी ठीक आहे. बाकी स्टेट आहे.
ॲक्शन